आता तो जो फ्रंटचा कॅमेरा आहे त्या बाजूला मी आहे, या बाजूला तुम्ही. मी जेव्हा असेल तिकडे त्यावेळेस माझ्यावर फ्रंट कॅमेरा चालू राहील. मग माझे गाणे वगैरे हे सगळं कार्यक्रम झाला की मग मी बॅक कॅमेरा चालू करेन. मग तुम्ही दोघं दिसाल आणि मग मी तुमच्याबद्दल सर्वांना शिष्यांना माझ्या माहिती देईल. हा अँगल चालेल ना तुम्हाला? हो चालेल ना हा अँगल. मला काय कुठलाही अँगल चालेल. काय आहे तुम्हाला सांगतो, माझा फेस आहे ना, चेहरा फोटोजेनिक आहे. कुठल्याही अँगलनी मस्त दिसतो. काय ग अमृता? हा तबला वाजवायची काही गरज नाही. आपला फ्रेम मध्ये चांगला दिसतो म्हणून आणून ठेवलाय तिथे. कॅमेऱ्याच्या त्या बाजूला पेटी आहे, या बाजूला तबला आहे. त्यामुळं तबला आणि पेटी संगीतातले दोन नाही का असं दिसायला पाहिजेत ना. पेटीवर तर मी गाणंच म्हणणार आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही. तबला पेटी म्हणजे कसं संगीतातले महत्वाच्या गोष्टी आहेत. मी माझा कार्यक्रम संपला की तुमच्यावरचा कॅमेरा ऑन करीन. आलं लक्षात तुमच्या? आता तुम्ही बरोबर फ्रेम मध्ये आहात. चल ओके. तुला टेन्शन येत नाही का? अरे कॅमेऱ्यात आपण मूळ रूपात दिसू. मला कुठलंच टेन्शन नाहीये. अगं जुईने काहीतरी करून वेळ काढला असेल आणि सुब्रमण्याकडे इच्छा मागितली असेल. बघ तुला एवढी खात्री कशी आहे? अगं बघ बघ तिच्याकडे बघ. तू स्वतःहून कॅमेरा सेट केलाय. बॉडी लँग्वेज बघ, कॉन्फिडन्स बघ तिचा. मी तुला लिहून देतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. जुईचा चेहरा असा का दिसतोय? असा म्हणजे कसा? आई अगं, मला सुब्रमणीकडे इच्छा मागायला वेळच मिळाला नाहीये. आता काय होणार आहे काय माहित. कैलास आपण मेलो. मेलो कसे ग? मी आता तिचे डोळे वाचले. तिला सुब्रमण्याकडे इच्छा मागायला वेळच नाही मिळालाय. म्हणजे कॅमेरात आम्ही दोघे मूळ रूपात दिसतोय. हो. मला तर ना माधव साहेबांची खूप दया येते. का? तुझी माझी ही अशी जोडी पाहून त्याचं काय होणार आहे? धन्यवाद. अशीच सदाबहार गाणी मी कायम आपल्या समोर सादर करीत राहीन मित्रांनो. हो, पण आता वेळ आली आहे काही खास व्यक्तींचा आपल्याशी परिचय करून द्यायचा आहे. म्हटल्यावर 1 2 3 आता वाजणार आपली बीन. घबरे. ज्यांनी मला आयुष्यभर गाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि म्हणूनच मी आज यशाच्या या टप्प्यावर येऊन पोहोचलेलो आहे. आता मी त्यांना कॅमेऱ्यासमोर आणतो आणि हा मी कॅमेरा फिरवला की आपले दिवस फिरलेच म्हणून समज. कर ना काहीतरी. आता वेळ निघून गेलेली आहे माय डिअर बाई. आता आपण सगळ्यांना मूळ रूपात दिसणार आणि माधव साहेबांचे सगळे शिष्य फेफरे येऊन खाली पडणार. देवा काहीतरी चमत्कार कर आता तरी. आता फक्त चमत्कारच वाचवू शकतो आम्हाला. जुई इकडे ये. काय झालं बाबा? अगं हे बघ इकडे आधी. हे बघ जरा. यात काय तिला दाखवण्यासारखं? लहानपणापासून ती हेच बघते. आपण काय नाही करू शकलो रे आपल्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी. त्याला कळलंय सगळं. हे बघ तूच बघ. काय मस्त आहे. अगं वाव काय त्यात. जुईला काय वेड बीड लागले का धक्क्यामुळे? वाव काय म्हणते बाबा हे तर ग्रेट आहे. अगं इथे अर्धा स्क्रीन गायब आहे. तुला त्यात ग्रेट काय वाटतंय? काय? अर्धा स्क्रीन गायब आहे?
काय अर्धा स्क्रीन गायब आहे? बाबा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झालाय ना, म्हणून अर्धा भाग दिसत नाहीये स्क्रीनचा. आई बाबा बसलेत तो. टेक्नॉलॉजी कामी येते ती अशी. आता बसावं म्हणावं शोधत, काहीही मिळणार नाही. ठीक आहे, आता आपण एक काम करूया. आपण मालतीचं बोलणं ऐकूया, कारण ती कॅमेऱ्यात दिसतीये. आणि नंतर मी ह्या दोघांकडे कॅमेरा फिरवतो. बाबा मी एक सुचवू का? हा बोल. आम्ही सगळे तुम्हाला इन्स्पायर करतोच, पण आम्ही आत्ता आलोय. तुमचं लग्न झाल्यापासून तुम्हाला साथ देणाऱ्या फक्त आईच आहेत. काहीही झालं, कितीही वाईट परिस्थिती आली, तरी त्यांनी तुम्हाला गाणं नाही सोडू दिलं. म्हणून तुमच्या यशाचं श्रेय हे फक्त आईंचं. आणि आज या लोकांसमोर फक्त आई आल्या पाहिजेत. बरोबर आहे, जुईचं बरोबर आहे, करेक्ट आहे. आणि त्यांनी तुमच्या संघर्षाचे दिवसही पाहिलेत. त्यामुळे त्यांनाच बोलू द्या, नाहीतर इथे आमच्या संघर्षाचे दिवस सुरू होतील. ठीक आहे मालती, बोल. नमस्कार, मी सौ मालती माधव देसाई. धन्यवाद. डन डन. मी म्हंटल होतं ना तुम्हाला की आपली जुई आधी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करते. खरंच माणूस म्हणून खूप मोठं मन आहे तिचं. नाही नाही, आमची जुई ग्रेटच आहे. कुठलाही प्रॉब्लेम असू दे असं सॉल्व्ह करते ती. काय चला माधव साहेब, निघतो आम्ही. कार्यक्रम छान झाला बरं का. अहो तुम्ही असल्यामुळे कार्यक्रमाला 4 चांद लागले. तुम्हाला खरं सांगू का कैलासजी, आपली माणसं असल्याशिवाय मजा नाही हो. हो ते आहेच म्हणा. बर कैलासजी, नाही तुम्ही माझ्या शिष्यांसमोर इंटरव्ह्यू तर काही दिला नाही, पण आता माझी एक रिक्वेस्ट आहे. आता काय? आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही मला एवढं छान गाणं सुचवलं, त्याची आठवण म्हणून आपल्या दोघांचा एक छान सेल्फी तर झालाच पाहिजे. सेल्फी? हो, त्या गाण्याच्या शेजारी मला चिटकवायचा आहे तो. चला एक छान स्माइल द्या मला सेल्फीसाठी. हो रे बाबा, थोडक्यात वाचलो आपण. बाबा तुमचा फोटो काढणार इतक्यात त्यांना आलापचा फोन आला म्हणून बरं झालं. पण बाबा तू सुद्धा अलर्ट राहा, अशी सिच्युएशन कधीही येऊ शकते. हे हो रे बाबा, मी सुद्धा माझी काळजी घेतेय. बरं ठेवू का आता फोन? ओके बाय. आई चहा. चहाचा टाइम झाला सुद्धा. बघ, जुन्या वस्तू काढून बसलं ना की वेळ कसा जातो कळतच नाही. आई मी पण तुम्हाला मदत करते. वाव, किती सुंदर साडी आहे ही. बघा ना आई, साडी जुनी आहे पण जर अगदी नव्यासारखी आहे. माझ्या सासूबाईंची आहे ग. म्हणजे त्यांच्या 50व्या वाढदिवसाला माझ्या सासरेबुवांनी त्यांना ही साडी दिली होती. मला म्हणाल्या होत्या, मालती ह्या साडीतनं माझ्या खूप आठवणी आहेत ग, जपून ठेव. पण खरंच खूप सुंदर साडी आहे ही. हल्ली अशा साड्या नाही मिळत. तुला आवडली असेल तर ठेव तुझ्याकडे. हो, हा रंग पण शोभून दिसेल तुमच्या अंगावर. पण नऊवारी आहे, हा म्हणजे बघ, तुला चालत असेल तर ठेव. आई नऊवारी तर मला खूप आवडते. मस्त ट्रेडिशनल लुक येतं त्याने. आणि खरं तर नऊवारी अशी एकही नाहीये माझ्याकडे. आई थँक्यू सो मच. थँक्यू कशाला.
तुला आवडली आहे ना, मग ठेव. हो, पण मला पटकन नेसून दाखव हा. हो नक्की. माझे बाबा मोठ्या देसाई साहेबांकडे कामाला होते. पण तुम्हाला माहितीये त्यांच्या मिशा मोठ्या मोठ्या होत्या. सगळ्यांवर लई माया करायचे ते. संध्या, तुझं या घराशी इतकं जुनं नातं आहे मला माहित नव्हतं ग. अहो जुईताई, आमचं सगळं खानदान इथंच होतं कामाला. मला मोठ्या आई साहेब अजून पण आठवतात. म्हणजे ही साडी ज्यांची आहे त्या का? हो, अगदी साध्या आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. कधीच कुणाला दुखवलं नाही त्यांनी, कधीच कुणावर आवाज पण चढवला नाही. मला ना खरंच आज खूप वेगळंच वाटतंय त्यांची साडी नेसून. ए संध्या, मला सांग मी कशी दिसतीये? खरं सांगू, मला तर मोठ्या आईसाहेब समोर असल्यासारखंच वाटतंय. एकदम तशाच दिसतंय, ब्युटिफुल. आलाप दादा पाहिजे होते इथं. आलाप दादाला फोटो काढून पाठवायचा का? नाही नको सुईताई, पण खरं सांगू, तुम्हाला बघून मोठ्या आई साहेबांचीच आठवण येते. तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल ना, तर चला आई साहेबांना विचारूया आपण. हो चल, आईंना पण आवडेल. हो चला चला. अरे वा, गंधार प्राजक्ता, दोघेही अगदी चक्क ऑफिस मधून लवकर घरी परत आलात. हो बाबा, आज माझं काम लवकर संपलं म्हणून मी गंधारला फोन केला आणि सांगितलं की तूही तुझं काम लवकर संपव, आपण एकत्र घरी जाऊया. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी तर आहेच आज्ञाधारक नवरा. हो, त्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काहीही शंका नाही. आज मंगळवार आहे ना, म्हटलं मंगळवारची आरती चुकू नये म्हणून लवकर काम संपव. अगं, तू त्याला सांगितल्यानंतर तिने कामच काय, तो कोणालाही संपवू शकतो. पुरे हो. हे मात्र बरं झालं हा, तुम्ही दोघंही आरतीच्या वेळेवर अगदी जोडीने हजर आहात. मग आपण आता वाट कुणाची बघतोय? चला ना आरती सुरू करूया. चला. आई साहेब, हे बघा आई साहेब. अगं बाई, जुई खूपच सुंदर दिसतेस ग तू. पण जुई, माझ्या सासूबाईंची नऊवारी अगदी शोभून दिसते ना तुला. हो, अगदी खानदानी सौंदर्य म्हणतात ना, तशी दिसतेस. हो आई साहेब, एकदम मोठ्या आई साहेब आल्यासारखे वाटतात की नाही? हा, मी म्हणलेच आहे ताईला. खरंच फॅन्टॅस्टिक दिसतेस जुई. आमची जुई नेसली सासरची साडी, जुई नेसली सासरची साडी. मालती, अगं ही साडी अजूनही आपल्या घरात आहे हे लक्षातच नाही माझ्या. जुई, तुला नऊवारी साडी नेसायची सवय नसेल ना? नाही, काळजी घे, नाहीतर धडपडशील कुठेतरी उगाच. काही होणार नाही ग प्राजक्ता. जुई, तू आता इतकी छान साडी नेसलीयस ना, मग आजची आरती तूच कर. आरती आणि मी. वा मालती, अगदी बरोबर बोललीस. जुन्या साडीत सजलीये नवी पिढी आणि मंगळवारच्या आरतीला आलीये आज वेगळीच गोडी. वा. जुई बाळा, चला आरती करायला घ्या. दुर्गे दुर्गट भारी दुर्गण संसारी, अनाथना दे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म वर्णा देवारी. हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझैसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलले का. अरे बापरे, खवले चमकतात.
मूळ रूपात येण्याआधी काहीतरी केलं पाहिजे. बोला जगदंबा माता की जय. अगं जुई, अगं तिकडे कुठे निघाली आहेस? आरती देतेस ना सगळ्यांना? हा, आई, आज मी मोठ्या आईंची साडी नेसली ना, म्हणून मग आधी मोठ्या आईंच्या फोटोला आरती दाखवून येते. पाहिलं आपली जुई दुसऱ्यांचा किती विचार करते ते. प्रश्नच नाही, माझी सून आहे. आरती तर घेऊन जा. आता हिला काय झालं? गंधार, अरे आपण ज्योत देवासमोर लावली पण ठिणगी भलतीकडेच पडली दिसतीये. बघ बाबा काय झालंय ते. हॅलो बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो काय. हा अरे च्या, हे तर इथंच ठेवलंय. पण जुई ताई कुठे गेल्या? आई साहेब, जुई ताईला बघितला का हो तुम्ही? अगं ती सासूबाईंच्या फोटोला आरती दाखवायला गेलीये ना. नाही, तिथं नव्हत्या त्या. ही आरती ठेवली होती फोटो समोर, दाखवली असेल त्यांनी, पण तिथून कुठं गायब झालं काय माहिती. अगं संध्या, तिला फोन आला असेल कोणाचा तरी, म्हणून फोन घ्यायला दुसरीकडे गेली असेल. मालती, खरं सांगू, जुई जेव्हा आज आईची साडी नेसून आरती करत होते ना, अगं 2 क्षण मला वाटलं आईच आरती करतेय. हो खरंय. आणि तिने सुद्धा अगदी आवडीने ती साडी नेसली. हो ना. खरं म्हणजे मगाशी सगळ्यांसमोर मी काही बोलले नाही, पण जुईला ती साडी आवडली म्हणून तिला ती मी दिली, हे खरंय. पण एवढं एकच कारण नाहीये हो. मग जुई आपल्या घरात आली ना, तेव्हापासून ती इतक्या समजूतदारपणाने वागलेली आहे. म्हणजे सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून वागते, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय तिने, आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपुलकीने करते ती. आणि खरं सांगू, तिचा हा गुण आहे ना, मला अगदी सासूबाईंसारखा वाटतो, म्हणून तिला ती साडी दिलीये मी. खरंय ग मालती, तुझं अगदी खरंय. अगं माझ्या गाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला कायम पाठिंबा देत असते, नेहमी माझा हुरूप असा वाढवते. मी तर अगदी निश्चिंत झाले जुईमुळे. म्हणजे तिच्यावर घराची सगळी जबाबदारी सोपवून कुठेही आपण बाहेर जाऊ शकतो. अरे बापरे, म्हणजे पूर्वीच्या काळी लोक काशी यात्रेला वगैरे जायचे, तसं जाऊ असं काही तुझ्या डोक्यात नाही ना? नाही, तसं काय असेल तर नको. हा, आता नुसतंच फिरायला कुठे जायचं असेल तर सांग, नुसतं असं मज्जा करायला. आपण माथेरानला जाऊयात का? नाही. मग आपण असं करूयात, हा आपण जाऊ कुलू मनालीला. पुरे आई बाबांचा किती विश्वास आहे माझ्यावर. मी लग्न करून आले तेव्हा आई माझ्याशी बोलत सुद्धा नव्हत्या, पण आता किती छान वागतात माझ्याशी. बाबा पण माझे खूप लाड करतात, आलापचंही माझ्यावर प्रेम आहे. आणि मी काय करते, या सगळ्यांची फसवणूक, या सगळ्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे तो मी खरंच डिझर्व करते का? ते ज्या जुईवर इतकं प्रेम करतात, ती जुई खरी कशी आहे हे त्यांना कळायला नको का?